आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बराच वेळ झाला नाही, मी जाऊन बघून येऊ का? अगं नको नको, महादेवला बोलू दे धनंजय संग. त्याच्या मनातलं जे काय ते निरसन करून घेऊ दे. मला नक्की खात्री आहे महादेव लग्नाला परवानगी देणार. आणि समजा त्यांच्या शंकेचं निरसन नाही झालं तर त्यांना समाधानकारक उत्तर नाही मिळाली तर असं कसं होईल? नाही, मला विश्वास आहे ह्या लग्नाला नाना नक्की हो म्हणते, कारण धनंजयचं नाणं खणखणीत आहे. माझा आदित्यही खणखणीत आहे. एकदा चुकला म्हणून काय लगेच बाद झाला का तो? जर आज महादेवरावांनीच नाही म्हणून सांगितलं ना तर सगळं सोपं होईल माझ्यासाठी. धनंजयराव, म्हणजे मला तुमच्या संकट बोलून माझं वजन हलकं झालंय बघा. माझ्या लेकीचा सुंदरीचा भूतकाळ माहित असताना तिला तिच्या लेकी सकट स्वीकारलं का नाही? लय उपकार केले बघा तुम्ही. लय लय आभार तुमचे. मामा प्लीज तुम्ही असं करू नका. अहो मी काही उपकार वगैरे केले नाहीये. मी सुंदरीवरती खरंच खूप प्रेम करतो. अहो मध्यंतरी माझ्यावरती जे काही आरोप वगैरे झाले होते त्यावेळेला माझ्यासोबत फक्त एकच व्यक्ती उभी होती, ती म्हणजे सुंदरी. मामा तुम्ही प्लीज असं स्वतःला असं अपराधी वाटून नका घेऊ. अहो तुम्ही आदित्याशी तिचं लग्न लावून दिलं तर चांगल्या मनानेच ना, चांगल्या हेतूने. तो आदित्य तसा वागला त्यात तुमची काय चूक? अहो सुंदरीने जेव्हा जेव्हा तुमचा उल्लेख केलाय तेव्हा तेव्हा तिने फक्त तुमचा एक वडिलांसारखा उल्लेख केलाय. तिच्या मनात तुमच्याबद्दल फक्त प्रेम आणि आदर आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही डोक्यातून अपराधी असल्याची भावना काढून टाका. मामा खरंच सांगतो, मी सुंदरीची खूप काळजी घे. आणि काय? आणि मामा मी तुम्हाला खोटं खोटं काही सांगणार नाही सांगणार तुम्हाला की मी सुंदरीवरती कधीच संकट येऊ देणार नाही म्हणून. मामा हो आमचं फील्डच तसं, आमची कामच तशी आहेत. पण एक नक्कीच सांगू शकतो की सुंदरीवरती जर कधी संकट आलंच तर तिचा हात धरून सामोरं जाईल आणि त्याहून जास्त तिची ढाल म्हणून उभा राहील. आणि हा शब्द आहे माझा. नाना, तुमचे चेहरे एवढे गंभीर का दिसतात? सुंदरे, तुझी चॉईस आहे का नाही एकदम परफेक्ट आहे बघ. धनंजयरावांसारखा जोडीदार आहे का नाही तुला दुसरा कोणी बी मिळणार नसता. माझी ह्या लग्नाला मंजुरी आहे.
चॉकलेट कशाबद्दल? अरे आमच्या आई बाबांचं लग्न होणार आहे ना. आई बाबाचं लग्न कधी होत असतं का? आधी त्यांचं लग्न होतं मग ते आई बाबा बनतात. अरे ते नाही माहित, पण जसं काकाचं काकीशी होतं, मामाचं मामीशी होतं, दादाचं बहिणीशी होतं, तसंच माझ्या आईचं लग्न आरोच्या बाबांशी होणार आहे. आम्ही दोघं भाऊ बहीण आहोत. हो, आता माझ्या बहिणीशी नीट वागायचं, नाहीतर काय? दर तुझं चॉकलेट. तुम्हाला कोणतरी फसवतंय. आरोचे बाबा आरोचेच बाबा असणार आणि सावीची आई सावीची आईच असणार. ते तुम्हा दोघांची आई बाबा नाही होऊ शकत. नाही, सुंदरी आईने मला प्रॉमिस केलंय, ती माझी आई होणार आहे. आणि धनंजय काकांनी मला प्रॉमिस केलंय की ते पण माझे बाबा होणार आहेत. असं काय होत नसतं. कोणतरी तुम्हाला गंडवलंय. तू असं कसं बोलतोस रे? तर तुम्ही हो बाळा, काय चाललंय तुमचं? हा, काय दंगा मस्ती आहे? चला बसा आपापल्या जागेवर. सावी, काय चाललं होतं? सर, मला खूप आनंद झालाय तुम्ही आलात म्हणून. मला पण तुला बघून खूप आनंद झालाय. तसं मी थोड्याच दिवसांसाठी आलोय, पण काय ना सावी, मी या शाळेपासून लांब राहू शकतो, तुझ्यापासून नाही. आणि काय चाललं होतं इकडे? सर, त्यांनी मला धक्का दिला. का रे बाबा, काय ढकललंस तू? माझ्या आईचं आणि आरोच्या बाबांचं लग्न आहे म्हणून आम्ही अक्षय क्लासला चॉकलेट वाटत होतो. त्यांनी ते चॉकलेट फेकून दिलं आणि आम्हाला बोलला, असं कधीच नाही होत. माझी आई फक्त माझीच आई आहे आणि आरोहचे बाबा फक्त आरोहचेच बाबा आहेत. ते कधीच लग्न करून आमच्या दोघांचे आई बाबा नाही होऊ शकत. पण सावी, पण बरोबर बोलतोय तो काही चुकीचं बोलत नाहीये.